नमस्कार. सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा. आज महावीर जयंतीनिमित्त डॉक्टर लोखंडे या हॉस्पिटलमध्ये गेल्या 13 वर्षापासून महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आजही या महावीर जयंतीनिमित्त या महावीर हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी, रक्त तपासणी आणि अशा अनेक मोफत तपासण्या केल्या जातात. आपण प्रमुख पाहुणे यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम, काय सांगा, आपण महावीर जयंती निमित्त इथे उपस्थित राहिला. खूप मोठ्या प्रमाणात गेल्या 13 वर्षापासून महावीर जयंती निमित्त उत्सव साजरा केला जातो आणि मोफत महिलांसाठी विशेष तपासणी केली जाते. सर्वप्रथम तर मी आज महावीर जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज इथे मी महावीर हॉस्पिटलमध्ये जसं तुम्ही म्हणालात की आज विविध मेडिकल कॅम्प इथे केले जातात आणि महिलांसाठी ज्या तपासणी असायला हव्या त्या प्रामुख्याने इथे केल्या जातात. आणि या एक हॉस्पिटलचं विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये महिलांमध्ये एक अवेअरनेस निर्माण केला जातो वेगवेगळ्या तपासण्यांच्या माध्यमातून आणि त्यांना मोटिवेट केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. ह्या हॉस्पिटल तर मुळात वाटतच नाही असं एखादं छान हॉटेल आहे, 5 स्टार हॉटेल टाईप. हॉस्पिटलचं फील तर मला अजिबात आलेलं नाहीये आणि खूप छान इथे उपक्रम राबवले जातात. लोखंडे दाम्पत्य जे काम करतायत ते तर म्हणजे वाखाणण्याजोगे आहे. मी त्या दोघांनाही खूप शुभेच्छा देते आणि पुढे त्यांनी असं छान समाजकार्य म्हणा किंवा हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य करत राहावं आणि पुढे त्यांनी हे नाही तर अजून दुसरं हॉस्पिटल त्यांनी निर्माण करावं किंवा ओपन करावं अशी मी त्यांना इथे विनंती करते आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. मामी, काय सांगा, वटवृक्ष लावल्यानंतर वटवृक्ष होईपर्यंत तुम्ही ह्या गोष्टीचं साक्षीदार आहात आणि महावीर हॉस्पिटल हे तुमच्या समोर वटवृक्ष झालेलं आहे. काय सांगा? नमस्कार. आज सालाबाराप्रमाणे महावीर जयंतीच्या निमित्त या हॉस्पिटलमध्ये जे विविध कार्यक्रम होत आहेत किंवा वर्षभरामध्ये समाजोपयोगी विविध कार्यक्रम होत असतात. आजच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय कल्पनाताई आपल्या बरोबर आहेत, त्यांची भेट झाली आणि खरं म्हणजे विषयाला थोडं वेगळं वळण होते, पण अध्यात्माविषयींची त्यांची जी काही काय म्हणतात ओढ किंवा त्याच्यावर त्यांचं जे प्रभुत्व आहे तर ताई खरोखर बरं वाटलं. आणि सरांनी, लोखंडे सर, जयश्रीताई असतील किंवा सचिन सर यांनी प्रत्येक वेळी कार्यक्रमाला बोलवत असताना आवर्जून मामांची आठवण काढतात. आणि खरं आहे की कोपरखैरण्यामध्ये त्यांनी ज्यावेळी सुरुवात केली, आपणही साक्षीदार आहात, आपल्या जागेमध्ये त्यांनी हॉस्पिटलची सुरुवात केली. पण मला वाटतं हे करत असताना त्यांच्या मनामध्ये आमच्या कुटुंबाविषयी किंवा मामांच्या विषयी कृतज्ञतेची भावना कुठेतरी आहे आणि मामांचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी आहे. आणि मामांच्या वेळी मामा होते त्यावेळी तर मी असं म्हणायचे की मामांच्या हाताला परिस्पर्श आहे आणि सरांचं नाव लोखंडे आहे, त्यामुळं त्यांनी संधीचं सोनं केलेलं आहे. आणि हे करत असताना आपण पाहतो की एखादी व्यक्ती एखादी खांबाखाली अभ्यास करत असेल, लाईटच्या खांबाखाली, भविष्यामध्ये त्यांना संधी आली तर ते पुढे जातात, परंतु त्या देवाच्या खांबाविषयी कृतज्ञता मनामध्ये कायम असली पाहिजे. आणि अशा प्रकारे मामांच्या विषयी कृतज्ञता त्यांच्या मनामध्ये आहे, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. आणि फक्त लोकांना मेडिकलच्या सेवा देणं हे ते करतच असतात. त्याही पेक्षा वर्षभरामध्ये महिलांच्यासाठी महिला दिनाचा औचित्य साधून पैठणीचा खेळ असेल किंवा विविध काही समाजोपयोगी ते कार्य करत असतात आणि त्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि आवर्जून सांगते की त्यांच्या पाठीशी आपण म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते आणि आम्ही पहिल्यापासून पाहिलेलं आहे की मॅडम कायम त्यांच्या पाठीशी असतात आणि त्यांच्या व्यवसायाला अनुरूप आपण महिलांच्यासाठी काय देऊ शकतो हे त्यांच्या मनामध्ये नेहमी असतं. आणि अशाच लोकांच्या सेवा त्यांच्याकडून घडो. आणि मॅडमनी ज्याप्रमाणे सांगितलं की भविष्यामध्ये कोपरखैरण्यामध्ये त्यांच्याकडून नवीन हॉस्पिटलचं देखील ओपनिंग व्हावं आणि त्या मंगल क्षणाला साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला मिळावं असं महावीरचरणी प्रार्थना करते. सर्वप्रथम आज सत्य, अहिंसा आणि आत्मसंयमाचा आपल्याला पाठ देणाऱ्या भगवान महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज या जयंतीच्या अनुषंगानं कोपरखैरणे येथील महावीर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोखंडे दाम्पत्याने जो महिलांसाठी जो एक स्तुत्य उपक्रम केलाय, सर्वप्रथम या दोघांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर मागेच काही दिवसापूर्वी या हॉस्पिटलमध्ये मी स्वतः येऊन व्हिजिट केली होती. इथलं हे
हे हॉस्पिटल पाहून खूप आनंद झाला. कोपरखैरण्यासारख्या ठिकाणी असं अद्ययावत हॉस्पिटल असणं खरं तर हीच फार समाधानकारक गोष्ट आहे. कारण आपल्याकडे अपोलो, रिलायन्स यांसारख्या मोठे हॉस्पिटल म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, परंतु त्यात तोडेच तोड अगदी सर्वसामान्यांना परवडणारं असं आपलं महावीर हॉस्पिटल आहे. मी नागरिकांना देखील आवाहन करेल की नक्कीच या ठिकाणी येऊन आपल्या या सुत्य कार्यक्रम ज्या नेहमी होतात आणि या ठिकाणच्या हॉस्पिटलचा अनुभव नक्की घ्यावा. अगदी कमी बजेटमध्ये देखील या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा केली जाते. पुन्हा एकदा माझ्याकडून या दोन्ही दाम्पत्यास खूप खूप शुभेच्छा देते. आणि सर, आपण जे सुत्य कार्यक्रम नेहमीच राबवत असा, जसं की आज आपण महिलांसाठी आरोग्य तपासणी ठेवली आहे, अशाच आपल्याकडून देखील सुत्य कार्यक्रम होत राहो. या खूप खूप शुभेच्छा. आज या कार्यक्रमाला आमच्या नाईक कुटुंबातील कल्पना संजीवजी नाईक या देखील उपस्थित राहिल्या. त्यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. मी आमच्या सर्वांकडून, नाईक कुटुंबियांकडून देखील आपल्या महावीर हॉस्पिटलला आणि डॉक्टर लोखंडे यांना खूप खूप शुभेच्छा देते. सर्वप्रथम महावीर जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा. कारण डॉक्टर सचिन लोखंडे साहेब असतील आणि त्यांच्या धर्मपत्नी असतील, मी सातत्याने बघत असतो की गेली अनेक वर्ष या कोपरखैरणे विभागामध्ये त्यांचे सामाजिक कार्य चालू आहे आणि विविध क्षेत्राच्या माध्यमातून महिला दिन असेल, हळदी कुंकू असेल किंवा महिलांसाठी कॅम्प असतील, अगदी सामान्य माणसाला परवडेल ह्या दरामध्ये ते सगळ्या सुविधा पुरवत असतात. आणि त्यातून ह्या महिलांसाठी एक चांगला म्हणजे तो उपक्रम असतो आणि महिलांना त्याचा खूप फायदा होतो. आणि आज मी सेक्टर 6 पासून अनेक कार्यक्रमात त्यांना बघतोय. सप्ताह असेल, कुठली शिवजयंती असेल, रामनवमी याचा कार्यक्रम असेल, म्हणजे अगदी सामाजिक कार्यामध्ये हे लोखंडे कुटुंब हिरिरीने भाग घेत असतं. माझ्या त्यांच्या कार्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा आहेत. सर्वप्रथम मी लोखंडे दाम्पत्यांना महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून मॅडमने मला स्वामी समर्थ महाराजांच्या कार्यक्रमात घेऊन एक कार्यक्रम सांगितला. त्यास म्हात्रे साहेब, आपल्याकडे असा कार्यक्रम लावतो महावीर जयंतीचा. अत्यंत चांगल्या दिवशी चांगलं कार्य करणं म्हणजे भगवंताला आपण नतमस्तक होतो तिथे. आणि विशेष म्हणजे हा मोफत शिबिर करणं. आणि या हॉस्पिटलमध्ये अशी मॅडम बोलल्या, या हॉस्पिटलला एक कुठलं तरी ताजमहाल हॉटेल आहे. खरं मनात एक प्रवेश केल्यानंतरच समजतं की आपण हॉस्पिटलमध्ये नाही आलो, कुठेतरी चांगल्या ठिकाणी आलो आणि निवांत असं वाटतं, एकदम शांतता होत असं. परंतु सगळ्याच गोष्टी आपण लक्षात घेतल्यानंतर या दाम्पत्यानं एक मोफत शिबिर घेणं म्हणजे खाऊ नये. गेले 13 वर्ष ते सातत्यानं प्रयत्नशील आहेत. आणि जो पेशंट येतोय म्हणजे रुग्ण येतोय तर चांगल्या पद्धतीनं हसत हसत इथून जातोय आणि त्यांना आशीर्वाद देतो का असंच हॉस्पिटल तुमचं आणखी मोठं व्हावं म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय. मला खरोखर अतिशय आनंद वाटतो. आज आमचे परम मित्र डॉक्टर सचिन भाऊ लोखंडे साहेब आहे, जे महावीर जयंती निमित्तानं आज विविध क्षेत्रातील मान्यवर इथे येऊन गेले. त्यांच्या निमित्तानं जर एक आरोग्य शिबिर चालू केलेले, खरोखर अतिशय आनंद गोष्ट आहे. कारण माणसाच्या जीवनात आरोग्य महत्वाचं आहे आणि ते त्यावेळी दाखवलेलं स्वतः जे आरोग्य शिबिर आहे महावीर जयंती निमित्तानं, त्यावेळी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि आमच्याकडे नेहमी त्या सुखात समृद्धी भरभट, त्यांच्या घरात जी शिकाचे आत्मविश्वास प्रामाणिकपणा आहे. काय त्यांच्या गोरगरीब कोणी आरोग्य खात्यात येतोय इथं हॉस्पिटलला आणि चांगली सेवा करून जातोय. पण त्यांची सेवा सुखाची समृद्धीची पुरं भरभीस हो ईश्वरची प्रार्थना करतो. मॅडम, काय सांगाल, गेल्या 13 वर्षापासून महावीर हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या महिलांच्या तपासणी केल्या जातात आणि आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात महावीर हॉस्पिटलच्या माध्यमातून
सामाजिक कार्यही केलं जातं आणि आज जयंती साजरी होत असताना प्रमुख पाहुणे येऊन त्यांनीही आपलं कौतुक केलं. काय सांगितलं? नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यांना महावीर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महावीर हॉस्पिटल कोपरखेरणे इथे गेल्या 13 वर्षांपासून आम्ही हा महिला स्त्री आरोग्य तपासणीचा मोफत कॅम्प राबवतो. तर बऱ्याच प्रकारच्या ब्लड टेस्ट ज्या युजली असं बाहेर करायला 7-8 हजारात होतात त्या अगदी माफक दरात 1 हजारात होतात. पॅप्समियर म्हणजे जी कॅन्सरची तपासणी असते ह्याही तपासण्या अगदी दरात होतात. त्यामुळे हा जो आज पर्यंतचा आमचा 13 वर्षांचा प्रवास आहे अगदी अगदी छोट्या हॉस्पिटलपासून ते आज हे जे वटवृक्ष झालं या हॉस्पिटलचं त्याचा आम्हाला खूप आनंद होतो. आणि ते बऱ्याच पेशंट्सनी स्वतःची तपासणी करून घेतली आणि स्वतःच्या तब्येतीबद्दल आरोग्याबद्दल जाणून घेतलंय. आमच्या कॅम्पचा मेन उद्देश असतो का इतके माफक दरात असतात की युजली स्त्रिया ह्या फार स्वतःबद्दल स्वतःच्या फॅमिलीला कुटुंबाला आधी प्राधान्य देतात, स्वतःच्या आरोग्याबद्दल जरा दुय्यम स्थानावर ठेवतात. मग त्यांनी स्वतः पुढे यावं, त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, त्यांना त्यांच्या आरोग्यातले काही घटक कमी आहेत नाहीत हे कळावं आणि त्यांनी सुदृढ व्हावं हा आमच्या शिबिराचा आमच्या कॅम्पचा हा मुख्य गाभा आहे. आणि मी सगळ्यांना आवर्जून आवाहन करेन की प्रत्येकाने प्लीज या कॅम्पचं लाभ घ्यावा. आमच्याकडे बऱ्याच प्रकारच्या रक्त तपासण्या अगदी 15-16 प्रकारच्या रक्त तपासण्या फक्त 1000 रुपयात होतात. डेंटल चेकअप फ्री आहे, गायनेकॉलॉजिकल आणि फिजिओथेरपी चेकअप फ्री आहे. त्याप्रमाणे परत आता मोफत चष्मे तपासणी आणि चष्मा वाटप सुद्धा आपण या वर्षीपासून फ्री ठेवलेलं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करते, सगळ्या नागरिकांना आवाहन करते की तुम्ही या आणि या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्या. नमस्कार सर्वांना महावीर जन्मकल्याणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मी नवी मुंबईमध्ये कोपरखेरण्यामध्ये महावीर हॉस्पिटल चालवतो. कारण या एरियातील लोकांच्या या एरियातील लोकप्रतिनिधींच्या मदतीने आज आपलं हॉस्पिटल चालतंय. मागच्या 13 वर्षापासून उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे मोर दॅन 3000 डिलिव्हरीज आपल्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत. याचं खरं ही एक पावती दिलेली आहे येथील लोकांनी की आम्हाला आमच्या सेवेमध्ये जो काही आमचा हितभाव असतो लोकांसाठी तो खरंच आम्हाला आनंद वाटतो. आणि हा एक त्यातला एक छोटासा कार्यक्रम उपक्रम म्हणजे महावीर जयंतीचा महिला आरोग्य तसंच शिबिर. आजच्या कार्यक्रमाला बरेच सारे लोकप्रतिनिधी आले, बरेच सारे पाहुणे आले. त्यांनी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खरंच मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि हा कार्यक्रम खरंच महिलांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी विशेष या कार्यक्रमामध्ये आम्ही काय ऍड केलंय तर IVF ची तपासणी कोपरखेरण्यामधील पहिलं IVF सेंटर म्हणजे महावीर IVF सेंटर. त्यामध्ये महिलांसाठी पहिला जो चेकअप असतो तो फ्री आहे. आणि या दिवसानंतर 15 दिवस जे कोणी IVF चे पेशंट येतील त्यांना अगदी माफक दरामध्ये आम्ही ट्रीटमेंट देण्याचं ठरवलेलं आहे. तर खरंच महावीर हॉस्पिटल आणि IVF सेंटर हे जे नवीन आम्ही ऍड केलंय त्याचं काम असंच वर्षानुवर्ष तुमच्या सर्वांच्या मदतीने प्रतिसाद मिळत राहावा आणि याच कॅम्पला असाच लोकांचा प्रतिसाद मिळावा अशी मी देवाचरणी आणि महावीर भगवानचरणी प्रार्थना करतो. आणि सर्व माझ्या पेशंट्सला मनापूर्वक माझा आभार मानतो. थँक्यू सो मच. आज आपण सकाळपासूनच महावीर जयंतीनिमित्त डॉक्टर लोखंडे महावीर हॉस्पिटलचा जो कार्यक्रम झाला तो कव्हर केलेला आहे. खरोखर खूप एक वाखाणण्याजोगं काम त्या हॉस्पिटलचं आहे. गेल्या 13 वर्षापासून हे महावीर हॉस्पिटल कोपरखेरणे विभागामध्ये काम करत आहे. अनेक महिलांना जनजागृती करून मार्गदर्शन करून एकदम वाजवी दरामध्ये या हॉस्पिटलमध्ये सुखसुविधा दिल्या जातात. हॉस्पिटल जरी दिसताना महागडा असेल तरी पण डॉक्टर लोखंडे या महावीर हॉस्पिटलचे प्रमुख आहेत. त्याचबरोबर मॅडम आहेत. खूप मेहनत घेऊन त्यांनी हॉस्पिटल उभं केलेलं आहे. आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून खरोखर कोपरखेरणे नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईमधून या महावीर हॉस्पिटलमध्ये पेशंट येत आहेत आणि उत्कृष्ट पद्धतीनं या पेशंटवरती ट्रीटमेंट केली जाते. खरोखर या हॉस्पिटलचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
कोपरखैरणे या ठिकाणी गेल्या 13 वर्षापासून महावीर हॉस्पिटल कार्यरत आहे आणि या नवीन जागेमध्ये जिथे आता आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी गेल्या 1.5 वर्षापासून हे हॉस्पिटल सुरू झालेलं आहे. महावीर जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर सचिन लोखंडे आणि डॉक्टर जयश्री लोखंडे मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांकरिता विशेष म्हणजे विविध अशा चाचण्यांचं इथे आयोजन केलेलं आहे. विशेषतः सांगायचं म्हणजे गायनॉकशी संबंधित काही चाचण्या आहेत ज्या पूर्णपणे मोफत आहेत आणि काही चाचण्या ज्या आज इथे करण्यात येणार आहेत त्या अतिशय माफक दरामध्ये आहे. खरं म्हणजे मी सगळ्यांना विनंती आधीच केलेली आहे की या ठिकाणी येऊन आपण आपला वेळ देऊन चांगल्यात चांगल्या या ठिकाणी आपल्या चाचण्या करून घ्या, जे आत्ताची काळाची गरज आहे. आणि अतिशय अद्ययावत असं हे हॉस्पिटल आहे. खरं म्हणजे इतक्या सुंदर फॅसिलिटीज आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून या ठिकाणी केलेलं आहे. मला आज योग आला या ठिकाणी यांचं OT थिएटर बघण्याचा किंवा दुसरी काही आम्ही रूम्स वगैरेची पाहणी केली, परत डॉक्टर्सच्या रूमची पाहणी केली. अतिशय नवीन ऍडव्हान्स अशा पद्धतीने हे बनवलेलं आहे. निश्चितच कोपरखैरणे विभागामध्ये एवढं चांगलं हॉस्पिटल आपल्याला भेटणं हा फार मोठा भाग्याचं मला वाटतं आपल्या कोपरखैरणे वासियांसाठी आहे आणि जास्तीत जास्त पेशंट्सनी याचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर आज महावीर जैन यांच्या जन्मदिवसाचे निमित्त साधून ब्लड कॅम्पचं सुद्धा ब्लड डोनेशन कॅम्पचं सुद्धा आयोजन केलेले आहे आणि आम्ही सकाळपासून पाहतोय खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी याला प्रतिसाद दिलेला आहे. तर मी लोखंडे दाम्पत्यांचं या ठिकाणी मनापासून आभारही मानेन आणि त्यांना पुढील त्यांच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देईन. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.